जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 165. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. फक्त आपल्या आराध्यांच्या चरणी ज्याचा चित्तलय झालेला असतो त्याला आमचे महाराज म्हणतात, संत ग्रंथ हा वाचायच्या अगोदरच कळतो. सर्व संत सत्पुरुष या पठडीमध्ये मोडतात, कारण त्यांच्या चित्ताला दुसरा विषय उरलेला नसतो. बाह्यांगानं ते प्रपंची असतील, संन्यासी असतील किंवा कोणत्याही कार्यामध्ये गुंतलेले असतील, अनेकदा बाह्यांगानं त्यांनी काही दाखवलं तरी अंतरंग त्यांचं सदोदित आपल्या भगवंतांच्या सद्गुरूंच्या चरणाशी चिकटलेलं असतं. आणि असे जे मोठमोठे संत महंत ऋषीमुनी होऊन गेले, ज्यांचा चित्तलय असा भगवंतांच्या चरणी होऊन विषय तो त्यांचा झाला नारायण, अशी त्यांची जी अवस्था झालेली असते, अशा भक्तांना भेटण्यासाठी ते भक्त जितके भगवंताला भेटायला उत्सुक असतात, त्याहून अधिक उत्सुक भगवंत त्या भक्तांना भेटण्यासाठी असतात. आणि येन केन प्रकारेण भगवंत त्यांना दर्शन देतात आणि मानवी लीलांमधून दर्शन घेतात. आपण बघतोय त्या वनवासामध्ये अनेक ऋषीमुनी, वनवासी लोक, ग्रामीण जन यांना सुखावत राम, सीता आणि लक्ष्मण आपल्या मार्गावरून निघालेत. आणि तुलसीदासांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या हृदयामध्ये यांना घट्ट धरून ठेवा, आणि जर ते तुमच्या स्वप्नामध्ये सुद्धा आले, म्हणजे ह्याच्यामध्ये काल ती गोष्ट बोलली गेली नाही, पण स्वप्नात येण्यासाठी किंवा तो स्वप्नदृष्टांत एक फ्लीटिंग एक्सपिरियन्स सारखा होऊन निघून जाऊ नये यासाठी जागृतीमध्ये त्यांचं सतत स्मरण करणं आवश्यक असतं, म्हणतात आमचे महाराज. तुम्ही जागेपणी नाम सांभाळा, मग झोपेत मी सांभाळीन, असं आमच्या महाराजांनी आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे जागृतावस्थेमध्ये आमचं अनुसंधान किती घट्ट आहे यावर आमची स्वप्नावस्था आणि त्याचं नैरंतर्य अवलंबून असतं, बरं का. असो, तर आता आम्हाला तुलसीदास पुढचा प्रवास सीतारामांचा सांगतायत, तो बघूयात. म्हणाले, तब रघुबीर श्रमित सिय जानी, देखी निकट बटु शीतल पानी, तह बसी कंद मूल फल खाई, प्रात नहाई चले रघुराई. श्रीरामाने बघितलं की माझी सीता थकली आहे. हा उल्लेख तुलसीदासांनी अनेक ठिकाणी केला आहे, नाही का, की सीता माता जी आमची राजकुमारी आहे, कौसल्यमाईनं उल्लेख केला पहा, जिनी पलंग आणि झोपाळा सोडून खाली पाय ठेवलेला नाही, अशी ही राजकुमारी. जनक महाराज सुनैना महाराणीची अत्यंत लाडकी, आणि इकडे दशरथ महाराज कौसल्या मातेची अत्यंत लाडकी.
अशी सीतामाता ह्या काट्याकुट्यातून दगडधोंड्यातून प्रवास करतीये ह्याचं भान प्रत्येक क्षणी रघुरायांनी ठेवलंय. आणि त्यामुळे जिथे जिथे सीतामाता थकली आहे असं त्यांच्या लक्षात येतं, तिथं तिथं त्यांनी विश्रांती घेतली आहे आणि त्या प्रदेशाला धन्य केलं आहे खऱ्या अर्थाने. त्यामुळे जवळच एक वटवृक्ष आणि थंडगार पाणी आहे हे बघून आणि सीतेला थकलेलं बघून त्या दिवशी त्यांनी तिथं मुक्काम केला. कंदमुळं फळं खाल्ली आणि रात्रभर तिथं राहून प्रातःकाळी स्नान करून श्रीराम पुढे निघाले. पुढे काय झालं, कुठे गेले त्याचं वर्णन आहे. म्हणतायत, देखत बन सरसेल सुहाए, बाल्मीकि आश्रम प्रभु आए. राम दीख मुनि बासु सुहावन, सुंदर गिरी काननु जलु पावन. सरनी सरोज बिटप वन फूले, गुंजत मंजु मधुपरस भूले. खगमृग विपुल कोलाहल करही, बिरहित बैर मुदित मन चरही. सुचि सुंदर आश्रम निरखी, हर्षे राजीवनेन. सुनि रघुबर आगमनु मुनि, आगे आयवुलेन. प्रवास सुरू होता प्रभूंचा. सुंदर वन, तलाव, पर्वत बघत बघत पुढे वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात येऊन उभे ठाकलेत श्रीराम, सीता, लक्ष्मण. बरं का, तुलसीदास वर्णन करतायत, रामांनी बघितलं मुनींचा आश्रम फार छान आहे. सुंदर पर्वत आहेत आजूबाजूला, वनं आहेत, पवित्र असं पाणी आहे. जवळच्या सरोवरामध्ये कमळं फुलली आहेत, वनामध्ये फुलं फुलली आहेत आणि मकरंदामुळे धुंद असे भ्रमर सगळीकडे गुंजारव करतायत. वसंतोत्सव सुरू आहे पहा. सीतारामांच्या आगमनामुळे वनानं वसंतोत्सव कोणत्याही कालाचं भान न ठेवता साजरा करतोय. त्यामुळे पुष्कळसे पक्षी आणि पशु तिथे त्यांचा चिवचिवाट, किलबिलाट सुरू आहे. आपापलं वैर सोडून प्रसन्न मनानं वावरत आहेत. ही वाल्मिकी ऋषींची विशेषता आहे बरं. वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात सर्व पक्षी, प्राणी जे लौकिकामध्ये खरं एकमेकांचे शत्रू असतील कदाचित, म्हणजे एकमेकांवर कुरघोडी करण्यास प्रयत्न करणारे असतील, पण कसं असतं पहा, आपण सायन्समध्ये, आम्ही शास्त्रामध्ये शिकतो सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट म्हणून, की जो ताकदवान असतो, बलवान असतो, तो खालच्या प्राण्यांवर वर्चस्व गाजवतो आणि तो जगतो त्यांना मारून सुद्धा. असा एक नियम आहे शास्त्राचा, लौकिक शास्त्राचा अर्थातच. पण जिथे संत ऋषीमुनींचा निवास असतो तिथे ह्या नियमाला तडा जातो. किंबहुना खरं बघायला गेलं, जर आम्हाला खरे तसे नेत्र भगवंतांनी प्रदान केले तर आपल्या लक्षात येईल की संतांच्या जवळ कोणताच लौकिक नियम लागू होत नाही. आणि जर आम्ही लौकिक नियमाच्या चष्म्यातून त्यांना बघायला गेलो तर आम्ही फसतो. कळतच नाही, त्यांचं निजस्वरूप समजूच शकत नाही. त्यामुळे इथे जे सांगितलं आहे की वैर सोडून प्रसन्न मनानं सर्व पक्षी, प्राणी एकमेकांबरोबर वावरत आहेत. आणि असं समजायची गरज नाही बरं का की हे त्रेतायुगातलं आहे, युग वेगळं. अगदी आता सुद्धा अनेक संत, मुनी, ऋषी होऊन गेले आपल्या भारतामध्ये, आत्तासुद्धा आहेत ज्यांच्या ठायी ही सिद्धी आहे
हे सामर्थ्य आहे, हे प्रेम आहे. सिद्धी आणि सामर्थ्य कसलं, ते त्या निस्वार्थ प्रेमाचं सामर्थ्य असतं. रमण महर्षींचं उदाहरण आहे, आमचे श्री महाराजांचं उदाहरण आहे. अनेक अशी उदाहरणं आहेत ज्यांनी प्राण्यांना आपलंसं केलं. प्राणी त्यांच्या समोर वाकून नमस्कार करतात आमच्या महाराजांच्या समोर. नुकती घडलेली घटना आहे. पण जसं म्हटलं तसे लौकिक नियम तिथे लागू होत नाहीत. तसा हा वाल्मिकींचा आश्रम होता. त्यामुळे तो पवित्र आणि सुंदर असा आश्रम बघून राजीव नयन कमल नेत्र असे प्रभू श्रीराम त्यांना खूप आनंद झाला. आणि रघुश्रेष्ठांचं आगमन झालंय हे बघून वाल्मिकी ऋषी स्वतः त्यांचं स्वागत करण्यासाठी सामोरे आले. मुनि कहु राम दंडवत कीन्हा, आशीर्वादु विप्रबर दीन्हा. देखी राम छवि नयन जुडाने, करि सन्मानु आश्रम ही आने. श्रीरामांनी आपल्या स्वभावानुसार मुनिश्रेष्ठांना दंडवत घातला आणि विप्रश्रेष्ठ मुनींनी त्यांना आशीर्वाद दिला. मुनींच्या नेत्रांचं समाधान झालं. कशामुळे? देखी राम छबी नयन जुडाने. श्रीरामांची छवी बघून सुंदर देखणी अशी वाल्मिकींच्या नयनांचं पारणं फिटलं. अतिशय सन्मानानं आश्रमामध्ये घेऊन गेले आणि कसं त्यांचं स्वागत केलं तर, मुनिबर अतिथी प्राण प्रिय पाये, कंदमूल फल मधुर मगाये. सिय सौमित्री राम फल खाये, तब मुनि आश्रम दिए सुहाये. बाल्मीकि मन आनंद भारी, मंगल मूर्ति नयन निहारी. तब कर कमल जोरी रघुराई, बोले बचन श्रवण सुखदाई. तुम त्रिकाल दरसी मुनिनाथा, विश्व बदर जिमी तुम्हारे हाथा. अस कही प्रभु सब कथा बखानी, जेहि जेहि भांति दीन बनुरानी. तात बचन पुनि मातु हित, भाई भरत असराओ. मो कहु दरस तुम्हार प्रभु, सब मम पुण्य प्रभाओ. देखी पाय मुनिराय तुम्हारे, भय सुकृत सब सुफल हमारे. अब जह राउर आय सुहोई, मुनि उद बेगुन पावई कोई. मुनि तापस जिन्हते दुख लही, ते नरेश बिनु पावक नहीं. मंगल मूल विप्र परितोषु, दहि कोटि कुल भूसुर रोषु. अस जिय जानी कहिय सोई ठाऊं, सिय सौमित्री सहित जह जाऊं. तह रचि रुचिर परम तृणसाला, बासु करऊं कछु काल कृपाला. मुनिश्रेष्ठ वाल्मिकींनी आपले प्राणप्रिय अतिथी आलेत म्हणून त्यांच्यासाठी अतिशय मधुर कंदमुळं फळं मागवली. सीता, लक्ष्मण आणि रामचंद्रांनी ती फळं घेतली आणि मग मुनींनी त्यांना विश्रांतीसाठी अतिशय एक सुंदर आश्रम दाखवला. बरं का?
आता मुनी श्रीरामांजवळ बसले. प्रभूंची मंगल अशी मूर्ती बघून वाल्मिकींना मनातून खूप आनंद होत होता. त्यावेळी श्रीराम आपले करकमल जोडून मुनींच्या कानांना मधुर वाटतील असे शब्द बोलले. हे मुनीनाथ, तुम्ही तर त्रिकालदर्शी आहात बरं का. तुमच्यासाठी हे सबंध जग हे तळहातावर ठेवलेल्या बोराप्रमाणे प्रत्यक्ष आहे. ही उपमा नेहमीच वापरतात, आपल्याला माहीत असेल. वरचं बोर किंवा आवळा अशी उपमा वापरतात. म्हणजे ते जितकं प्रत्यक्ष आहे तितकं प्रत्यक्ष तुमच्यासाठी त्रिकालाचं ज्ञान आहे, सबंध जगाचं ज्ञान आहे, असं कोण म्हणतंय? असं सर्वज्ञ श्रीराम त्रिकालज्ञ मुनी वाल्मिकींना म्हणतात. आणि त्यानंतर प्रभू श्रीरामांनी कशा प्रकारे माता कैकेयीनं वनवास दिला ती कथा विस्तारानं सांगितली मुनिश्रेष्ठांना. म्हणाले, हे प्रभो, पित्याच्या आज्ञेचं पालन, माझ्या मातेचं हित आणि भरतासारख्या अतिशय प्रेमळ आणि धर्मात्मा भावानं राजा होणं, तुमचं दर्शन घडणं, या सर्व गोष्टी माझ्या पुण्याच्या प्रभावामुळे घडल्यात बरं का. त्यामुळे हे मुनिराज, तुमच्या चरणकमलांचं आज आम्हाला दर्शन झालं आणि आमचं सर्व पुण्य सफल झालं. आता एक विनंती करतायत प्रभू श्रीराम बरं का. आपण लक्षात घेतलं तर मुनिश्रेष्ठ वाल्मिकींनीच मूळ रामायण रचलं आणि त्रिकालज्ञ प्रभू इथे म्हणालेत त्यानुसार त्यांनी हे रामायण घडण्या अगोदरच ते सर्व आपल्या लेखणीतून उतरून जसं ठेवलं होतं तसं ते घडत गेलं. त्यामुळे यावरून आपल्याला ऋषीमुनींच्या पणाचं सामर्थ्य लक्षात येतं. आणि ते कसं केवळ एकविध भाव ठेवून प्रभुचरणांशी सन्निध होऊन गुरु आज्ञा पालनानं होतं हे वाल्मिकींच्या उदाहरणातून दिसून येतं. आपल्याला माहिती आहे, अनेकदा आपण ही कथा ऐकतो संतांच्या मुखातून आणि ती अतिशय महत्त्वाची कथा आहे. एक खूप मोठे संत होऊन गेले, सांगायला हरकत नाही, जगद्गुरु कृपालू महाराज असं म्हणायचे त्यांना. तर ते म्हणायचे की वाल्या कोळ्यापेक्षा पापी आपण निश्चित नाही बरं का. त्यांचं बोलणं खूप वेगळ्या प्रकारचं असायचं, खूप कळवळीतून असायचं, कळकळ असायची शिष्यांबद्दलची, भक्तांबद्दलची. आणि त्यातून ते एक प्रकारे जसं लक्ष्मणाचं तसं ते बोलणं असायचं की इतके पापी तर आपण नाही. वाल्या कोळ्याला जेव्हा नारद महर्षींनी राम म्हणायला सांगितलं तेव्हा त्याला राम देखील म्हणता आला नाही आणि तो मरा म्हणायला लागला. आपल्याला माहिती आहे ना, उलट्या नामे तरला वाल्या धन्य प्रभूंचे नाम, श्रीराम जय राम जय जय राम. तसं ते म्हणायचे की आशा वाल्मिकी, असा वाल्या कोळी गुरु आज्ञा पाळली म्हणून. म्हणजे ते सांगायचे, आणि आपल्याला माहीतच आहे की जेव्हा नारद महर्षींनी सांगितलं तेव्हा वाल्या कोळ्यांनी एक सुद्धा प्रश्न केला नाही की किती वेळ जपायचं, कधी मला दर्शन होईल, किंवा यानं काय साधणार आहे, आणि कोण तो जगदविख्यात लुटारू. असा वाल्या कोळी केवळ आणि केवळ गुरु आज्ञा पालन डोळे झाकून केल्यामुळे वाल्मिकी ऋषी झाला, ज्याच्या दर्शनाला प्रभू श्रीराम आलेत. आपण लक्षात घेऊ शकतो. म्हणून आमचे महाराज सांगतात ना, तुम्ही कोणत्याही पातळीवर असा, तुम्ही ह्याच जन्मात उद्धरू शकता. मी इतका पापी, इतका वाईट म्हणायचं सुद्धा कारण नाही एकदा तुम्ही सद्गुरूंच्या चरणाशी डोकं ठेवल्यानंतर. त्याचं हे जबरदस्त उदाहरण आहे आपल्या भारतामध्ये. त्यामुळे इथे प्रभू म्हणतायत आणि प्रभू त्यांना विचारतायत आता बरं का,
श्रीराम विचारतायत काय तर, आता हे मुनिवर्य, जिथं कोणत्याही मुनींना त्रास होणार नाही. बरं का, काय प्रभूंचा भाव पहा ह्याच्यामध्ये, की मुनी आणि ऋषी हे केवळ एकांतात राहण्यास प्रवृत्त असतात. जो निवृत्त असतो तोच असा एकांताला प्रवृत्त असतो, नाही का. त्यामुळे ऋषीमुनींना कोणत्याही प्रकारच्या सांसारिक, प्रापंचिक किंवा लौकिक गोष्टींपासून दूर राहायला आवडतं. त्यामुळे इथे श्रीराम स्वतः म्हणतायत, ज्यांच्या दर्शनासाठी डोळे लावून बसतात मोठमोठे योगी ज्ञानी, ते म्हणतायत की ऋषीमुनींना जिथं त्रास होणार नाही अशी जागा मला दाखवा. म्हणजे त्यांच्या एकांतामुळे आमच्या तिथं राहण्याने बाधा येऊ नये असं श्रीराम म्हणतायत. म्हणजे यातून आपल्याला किती शिकण्यासारखं आहे पहा, की संत सत्पुरुषांच्या साधनेमध्ये बाधा येऊ नये यासाठी आपण किती काळजीपूर्वक असलं पाहिजे. आमचे महाराज म्हणतात, आपल्या साधनेपेक्षा दुसऱ्याची साधना बिघडू नये यासाठी आपण काळजीपूर्वक असलं पाहिजे. तसं असो तर आमच्या सद्गुरूंना आवडतं ते. जोपर्यंत आपण दुसऱ्याच्या साधनेबद्दल काळजीपूर्वक असत नाही, त्याला डिस्टर्ब होणार नाही असं वागत नाही, तोपर्यंत आपण स्वतःच्या साधनेबद्दल काळजीपूर्वक असणं शक्य नाही. इथे प्रत्यक्ष प्रभू श्रीराम मुनिवर्यांच्या साधनेत बाधा येऊ नये म्हणून गंमत आहे सगळी. तर ते सांगतायत की पुढे प्रभू हेच सांगतायत की कसा त्रास देणाऱ्यांची परिस्थिती होते. म्हणतायत, मुनी तापस जिन्ह ते दुखू लहही, ते नरेस बिनु पावक दहही. ज्यांच्यामुळे मुनी आणि तपस्वी यांना कोणत्याही प्रकारानं त्रास होतो ते राजे अग्नीशिवायच आपल्याच दुष्टकर्मामुळे जळून भस्म होतात. विप्रवरांचा संतोष हेच सर्व मांगल्याचं मूळ आहे आणि विप्रवरांचा क्रोध कोट्यवधी कुलांना भस्म करून टाकतो. प्रभू श्रीराम सांगतात, बरं आम्हाला आमच्यासाठी सावधान होण्यासाठी वॉर्निंग आहे ही, की कसा ऋषीमुनींचा क्रोध, संतांचा क्रोध कसा आहे. क्रोध त्यांना नसतोच. इथे क्रोध म्हटलं असलं, त्यांना होणाऱ्या त्रासामुळे त्यांच्या अंतरात होणारी तगमग हे त्याच्या क्रोधाचं स्वरूप असतं. त्यांना क्रोध येणं शक्यच नसतं. किंबहुना जर क्रोध आला तर आपण वाचतो. क्रोध आला तर आपण जे पाप केलेलं असतं त्यांना त्रास देण्याचं, त्यापासून आपली मुक्ती होते. पण जर क्रोध आला नाही आणि त्यांनी ते सहन केलं तर मात्र जसं इथे प्रभूंनी सांगितलं, असे लोक अग्नीशिवाय आपल्याच दुष्टकर्मामुळे जळून भस्म होतात. एक संत आहेत ते म्हणतात, कलियुगामध्ये कुणी राक्षस किंवा काही दुष्प्रवृत्तींनी मनुष्याला ठार मारावं किंवा त्याचं वाईट करावं, अहित करावं ह्याची गरजच नाही. मनुष्य आपल्याच कर्मांचा बळी होतो. आपल्या कर्मांचा, आपल्या विचारांचा जे कर्मात परिवर्तित झाल्याशिवाय त्याला राहवत नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारे ज्यावेळी संत सत्पुरुषांना त्रास होतो आमच्या विचारांनी, आमच्या कृतीनं, त्यावेळी त्याची हानी आम्हाला होते. हे प्रभू श्रीराम इथे मानवी अवतारात आहेत, मानवी देहामध्ये आहेत म्हणून आम्हाला समजावतायत. किती प्रेमपूर्वक समजावले. खूप 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 महत्त्वाचा भाग आहे हा. कधी मोस्ट ऑफ द टाइम्स हा जो भाग आहे तो आम्ही फारसा महत्त्वाचा नाही म्हणून पुढे जातो. पण असे जे भाग आहेत जे आमच्या आचरणाच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत, ते रामायणातले सर्वात महत्त्वाचे भाग आहेत. त्यामुळे ही काळजी मला वाटते. त्यामुळे श्रीराम म्हणतायत वाल्मिकींना, अशी जागा दाखवा जिथं कोणत्याही ऋषीमुनींना त्रास न होता मी सीता आणि लक्ष्मण यांच्यासह तिथं राहू शकेन. बरं का, तिथे सुंदर पानं आणि गवताची कुटी बनवून
आम्ही तिथं काही दिवस राहू शकू, तेव्हा हे कृपा निधान आम्हाला अशी जागा दाखवा, बरं का. आणि प्रभूंचे हे नम्र बोल, काय नम्रता आणि काय भाव आहे पहा प्रभूंचा. म्हणजे कोण बोलतंय हा विचार केला तर आमच्या लक्षात सुद्धा येऊ शकत नाही की हे प्रभू श्रीराम बोलत आहेत. त्यामुळे मुनी वाल्मिकी स्वाभाविकपणेच धन्य झाले प्रभूंची ही नम्र वाणी ऐकून. सहज सरल सुनी रघुबर बानी, साधु साधु बोले मुनि ज्ञानी, कसन कहु अस रघुकुल केतु, तुम्ह पालक संतत श्रुति सेतु. श्रुति सेतु पालक राम तुम, जगदीश माया जानकी, जो सृजति जगु पालती हरति रुख, पाई कृपा निधान की, जो सहस सीसु असीसु मही धरु, लखनु सचराचर धनी, सुर काज धरि नर राज तनु चले, दलन खलनि सिचरनी. राम स्वरूप तुम्हार बचन, अगोचर बुद्धि पर, अभिगत अकथ अपार, नेति नेति नित निगम कह. आहा, काय गोड लिहिलंय. श्रीरामांची ही सहज आणि अतिशय सरळ वाणी ऐकून ज्ञानी श्रेष्ठ असे मुनी वाल्मिकी म्हणतायत, धन्य धन्य हे रघुकुलाचे ध्वजस्वरूप श्रीराम. तुम्ही असं का बरं म्हणणार नाही, कारण सदैव वेदांच्या मर्यादेचं पालन तुम्ही करत असता. हे राम, तुम्ही वेदांच्या मर्यादेचे रक्षक आहात, जगदीश्वर आहात, आम्हाला माहीत आहे. आणि तुमची स्वरूपभूत माया हीच सीता आहे. अशी ही सीता वाल्मिकी म्हणतायत बरं, कृपेचं भांडार आहे अशी ही सीता देवी तुमचा कल बघून जगाचं सृजन पालन संहार करते. जे श्रीराम हृदयमध्ये सांगितलं, माम विद्धी मूल प्रकृतीम सर्गस्थित्यंतकारिणी, तस्य सन्निधी मात्रेण सृजामीद मतंद्रिता, तत्सान्निध्या मया सृष्टम तस्मिन् आरोप्यते बुधै. सगळं मी केलंय. सीतामाता सांगते तिथे प्रत्यक्ष महादेव आणि पार्वती मातेच्या संवादामध्ये, श्रीराम हृदयामध्ये. आणि इथे आम्हाला प्रत्यक्ष वाल्मिकी हेच सांगतायत की तुमची स्वरूपभूत माया हीच सीता आहे आणि त्यामुळे तुमचा कल बघून जगाचं सृजन पालन आणि संहार ती करते. इथे सीतामातेनं सांगितलंच की मया सृष्टम तस्मिन् आरोप्यते बुधैः. करते मी, त्याचा आरोप रामांवर होतो. पण राम कसे आहेत सीतामातेनं सांगितलं तिकडे, रामम विद्धी परम ब्रह्म सच्चिदानंदम अद्वयम, सर्वोपाधी विनिर्मुक्तम सत्ता मात्रम अगोचरम. केवळ सत्ता मात्र आहेत माझे प्रभू. त्यामुळे इथे वाल्मिकी पुढे लक्ष्मणाबद्दल सांगतायत की जो 1000 मस्तकांचा, म्हणजे 1000 मस्तकांच्या सर्पाचा, म्हणजे शेषांचा सर्पांचा स्वामी आहे आणि शिरावर पृथ्वीला धारण करणार आहे, तोच चराचराचा स्वामी शेष हा लक्ष्मण आहे. बरं का, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. चराचराचा स्वामी हा लक्ष्मण आहे. शेषावतार भगवान, म्हणूनच भगवंतांचे स्वांश हे सगळे, शेष असो अथवा सीतामाता तर आहेच. त्यामुळे इथे शेषावताराबद्दल जे म्हणलं आहे हे चराचराचं स्वामी. आपल्याला माहीत असेलच की लक्ष्मण जसा शेषावतार त्रेतायुगामध्ये, तसाच द्वापारामध्ये बलराम दाऊ हा शेषावतार, नाही का.
आज सुद्धा गोकुळाचा हेड म्हणजे इथे जे सांगितलं स्वामी, तो बलरामच समजला जातो, म्हणजे शेषच समजला जातो. आणि गोकुळ हे असं मानलं जातं की गोकुळ म्हणजे तो पूर्ण प्रदेश, की सबंध भगवंताचा जो प्रदेश तो अलौकिकच आहे. तो केवळ भक्तांचं पोषण करण्यासाठी लौकिकामध्ये आलेला आहे. तसंच ही सबंध भारतवर्ष हा जो आहे तो खरं लक्ष्मणाच्या अधीन आहे, बरं का, शेषावताराच्या अधीन आहे असं पुराणांमधून सुद्धा वर्णन आहे. आणि त्याचंच वर्णन इथे वाल्मिकी करतायत, कारण शिरावर पृथ्वीला धारण करणारा आणि चराचराचा स्वामी शेष म्हणजेच लक्ष्मण आहे. त्यामुळे लक्ष्मणाचं चरित्र, भक्ताचं चरित्र त्याचं मुख्यतः हे जे अभ्यासण्यासारखं आहे, त्याच्यासारख्या दासश्रेष्ठाचं चरित्र जे अभ्यासण्यासारखं आहे आणि त्यामधून काय आचरणात येऊ शकतं हे बघण्यासारखं आहे. त्यासाठी इथे आम्हाला वाल्मिकी सांगतायत की आम्हाला माहीत आहे देवांचं कार्य करण्यासाठी राजाचं शरीर धारण केलं आहे तुम्ही, श्रीरामानं म्हणतायत बरं, आणि दुष्ट राक्षस सेनेचा नाश करण्यासाठी तुम्ही निघालाय. दलन खल निसिचर आणि हे राम, तुमचं स्वरूप म्हणूनच वाणीला अगोचर आहे, बुद्धीच्या पलीकडे आहे, अव्यक्त आहे, अकथनीय आहे, अपार आहे. म्हणूनच वेद नित्य नेती नेती म्हणून त्यांचं वर्णन करतात. काय गोड पहा, की त्याशिवाय कळूच शकत नाही. तुम्ही माझ्याकडे याचना करताय की अशी जागा दाखवा जिथं ऋषीमुनींना त्रास होणार नाही. ऋषीमुनी कुणासाठी ध्यान करतायत? तुमच्या दर्शनासाठी ध्यान करतायत. म्हणून प्रभूंच्या मानवी लीलेचा थांग लागू शकत नाही. अहो, प्रत्यक्ष आमच्या पार्वती मातेला लागू शकला नाही, जगत जननीला लागू शकला नाही. त्यामुळे इथे वाल्मिकी म्हणतायत म्हणूनच तुमचं वर्णन नेती नेती असं करतात. तुम्हाला समजू शकतच नाही. नुकतंच वाचनात आलं, रामकृष्ण परमहंस त्यांचं एक वचन आहे की गरज काय आहे प्रभूंना समजून घ्यायची. अनेकदा असं वाटतं पहा की आहे तरी काय हे तत्व, रामतत्व आहे तरी काय हे, पण काय करायचंय, आम्हाला दास्यत्व करायचे, प्रभूंचं नामसंकीर्तन करायचे, त्यांच्या चरणाशी दास बनून राहायचंय. ह्याच्या पलीकडे प्रभूंना जाणणं शक्यच नाही. रामकृष्णांनी उदाहरण दिलंय तिथं की मुंगी एक साखरेचा डोंगर आहे समजा, तर त्या साखरेचा डोंगर काही ती शिरावर घेऊन जाते का? त्यातला एक कण साखर, 2 कण साखर पुरे तिला. तसं म्हणतात ते 1-2 कण म्हणजे हे नाम रूप लीला गुणधाम चिंतन आहे. त्यावरच आम्ही समाधानी आहोत. तुमचे दास बनण्यातच आमचं समाधान आहे. तुम्ही काय आहात आम्ही समजू शकत नाही, कारण तो आमच्या मनबुद्धीचा विषयच नाही. त्यामुळे नामस्मरणामध्ये समाधान आहे, नामस्मरणातच दर्शन आहे, नामस्मरणातच मी आहे. हे जे प्रभूंनी सांगितलं त्यावर पूर्ण श्रद्धा ठेवली की भगवंताला मानणं सोपं जातं. भगवंताला जाणायला जातो आम्ही आणि फसतो. जाणणं शक्य नाही, मानणं मात्र शक्य आहे आणि आवश्यक आहे असं संत सांगतात. त्यामुळे वाल्मिकींनी असं कौतुक रामांचं केलं. आणि हे झाल्यानंतर म्हणतायत, जगुपेखन तुम्ह देख निहारे, विधि हरि शंभु न चावनिहारे, तेउ न जानहि मरम तुम्हारा, और तुम्हि को जाननिहारा. मगाशी आपण म्हटलं ते सांगतायत की जगत हे दृश्य आहे आणि तुम्ही त्याचे द्रष्टे आहात. हे दोन्ही अर्थाने आहे. प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये राहून तो द्रष्टा आहे, आत्मा आहे आणि साक्षी भगवंत सुद्धा आहे. त्यामुळे हे राम, तुम्ही ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर यांनाही नाचवणारे आहात. विधी हरी शंभू नचाव निहारे.
ते सुद्धा जिथं तुमचं रहस्य पूर्णपणे जाणत नाही, तो दुसरा कोण तुम्हाला जाणू शकतो. पण कोण जाणतो ते सांगतायत पुढे, फार गोड आहे पहा. सोई जानई जेहि देहु जनाई, जानत तुम्हि तुम्हि होई जाई. तुम्हारी ही कृपा तुम्हि रघुनंदन, जानहि भगत भगत उरचंदन. आहा, तोच तुम्हाला जाणू शकतो ज्याला तुम्ही जाणवून देता आणि जाणताच तो तुमचं स्वरूपच बनून जातो. हे रघुनंदना, भक्तांचं हृदय शीतल करणाऱ्या चंदना, तुमच्या कृपेमुळेच फक्त भक्त तुम्हाला जाणू शकतात, त्याशिवाय जाणू शकत नाही. पहा बरं, कोण जाणू शकत नाही सांगितलंय आणि कोण जाणू शकतो सांगितलंय. सगळं सार त्या आमच्या भक्तिमातेमध्ये आहे. त्यामुळे जानत तुम्हि तुम्हि होई जाई. पुढे म्हणतायत, चिदानंदमय देह तुम्हारी, बिगत बिकार जान अधिकारी. नरतनु धरे हो संत सुर काजा, कहु करहु जस प्राकृत राजा. राम देखी सुनी चरित तुम्हारे, जड़ मोह ही बुध हो ही सुखारे. तुम जो कहु करहु सबु साचा, जस काछिय तस चाहिए नाचा. पूछे हो मोहि किरहु, कह मैं पूछत सकुचाऊं. जहन हो तह देहु कही, तुम्हि देखावो उठावो. ऋषी श्रेष्ठ वाल्मिकींना राहवतच नाहीये पहा. म्हणजे त्यांना माहिती आहे प्रभू मनुष्य लीलेमध्ये आहेत, पण त्यांचं निजस्वरूप माहीत असल्यामुळे त्यांचं वर्णन करताना आजूबाजूला कोण आहे ह्याचं काही भान न राहता वाल्मिकी बोलतायत. असंच असतं पहा. तो खरा भक्त, तो खरा शिष्य, ज्याला आपल्या भगवंतांच्या, आपल्या सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये इतर कोणी आहे याचा विसर पडतो. त्याचं जे बोलणं असतं ते अगदी मोकळं, पण फक्त आपल्या आराध्याशी निगडीत असतं. त्याच्यामध्ये इतर कोणी आहे नाही याचं भानसुद्धा निघून जातं. त्यानुसार इथे वाल्मिकी म्हणतायत, आम्हाला माहीत आहे तुमचा चिदानंदमय देह आहे, प्रकृतीजन्य नाही, पंचमहाभूतांनी बनलेला कर्मबंधनयुक्त त्रिदेह विशिष्ट माईक देह तुमचा नाही, आम्हाला माहिती आहे. शिवाय उत्पत्ती, नाश, वृद्धी, क्षय यासारखे विकार तुम्हाला लागू होत नाहीत. आणि हे रहस्य केवळ अधिकारी पुरुषच जाणतात. आम्हाला माहिती आहे तुम्ही फक्त देव आणि संत कार्यासाठी दिव्य असं नरतनु धारण केलं आहे आणि प्राकृत राजांप्रमाणे बोलताय आणि वागताय. हे राम, तुमचं असं चरित्र बघून आणि ऐकून मूर्ख लोकांना, मूढ लोकांना मोह पडतो. म्हणजे त्यांना समजत नाही काय खरं काय खोटं, तेच सुरू असतं नाही का. रामचरित्र म्हटलं की 1760 प्रश्न लोकांच्या मनामध्ये विनाकारण येतात. कोण आहेत राम, इथपासून त्यांची सुरुवात होते. माहीत म्हणजे राम माहीत नाही असा भारतीय तरी नाही, पण तरीसुद्धा रामचरित्र जे मनबुद्धी अगोचर आहे, सीतारामचरित्र मुख्यतः जे मनबुद्धी अगोचर आहे, जे ह्या माईक बुद्धीनी समजून घेईन या भावनेनं जर आम्ही लागलो तर ते समजणं शक्यच नाही. आणि मग विकल्पयुक्त बुद्धीनं जी रती आम्हाला प्रभूचरणी व्हायला हवी ती कधीच होत नाही. त्यामुळे इथे म्हणतायत मूर्ख लोकांना, म्हणूनच तुमचं हे चरित्र असं बघून की तुम्ही वागता प्राकृत राजाप्रमाणे पण तुम्ही आहात चिदानंदमय, त्यामुळे मोह पडतो.
आणि ज्ञानी जन मात्र सुखी होतात. तुम्ही जे बोलता आणि करता सर्व सत्यच असतं बरं का. कारण काय वाल्मिकी कारण सांगतायत, जसं काछिय तसं चाहिय नाचा. जे सोंग तुम्ही घेतलंय त्याप्रमाणे नाचायलाच हवं नाही का. तुम्ही प्राकृत मनुष्यात सोंग घेतलंय, त्या रूपामध्ये आलाय, त्यामुळे तुम्हाला तसं नाचलंच पाहिजे. आता तुम्ही मला विचारताय मी कुठं राहू, पण मला संकोच वाटतोय. आता तुम्हीच मला सांगा, जिथं तुम्ही नाही आहात ते स्थान तरी मला सांगा, मग मी तुम्हाला राहण्यासाठी स्थान दाखवतो. काय गोड शब्द वापरलेत वाल्मिकींनी. म्हणजे ज्याला गौप्यस्फोट म्हणावा तसा एक प्रकारे प्रभूंचा केलाय पाहिजे, की आम्हाला सगळं माहिती आहे आणि तुम्ही आम्हाला विचारताय कुठं राहू, तुम्ही नाही कुठं ते सांगा, मग मी दाखवतो तुम्हाला कुठं राहायचं ते. बरं का. ह्या गोड बोलण्यावर आता प्रभू काय उत्तर देतात. आणि पुढचा जो भाग आहे तो इतका इतका अप्रतिम आहे की वाल्मिकी आम्हाला, म्हणजे श्रीराम त्यांना विचारतात की मग मी कुठं राहू, पुन्हा विचारतात. आणि मग जे वाल्मिकींचं उत्तर आहे ते तुलसीदासांनी इतक्या अप्रतिम भाषेमध्ये, शब्दामध्ये मांडलंय आणि तो भक्तांसाठी परिपाठ आहे. आणि आमच्या महाराजांनी परत एक अतिशय दिव्य योग जुळवून आणला आहे. उद्या मार्गशीर्ष पंचमी, विवाह पंचमी आहे. आमच्या अनादि माता पित्यांचा श्रीराम सीतेचा विवाह सोहळा उद्या संपन्न होतो जनकपुरीमध्ये. अयोध्येचं वऱ्हाड गेलंय, त्यामुळे ह्या अत्यंत शुभ प्रसंगी आम्हाला सीताराम कुणाच्या हृदयामध्ये राहतात, कुठे राहतात, त्यांनी कुठं राहावं, ह्याचं एक अप्रतिम असं वर्णन वाल्मिकींनी केलंय. ते आम्हाला सीताराम भक्तांना पर्वणी आहे की ह्या शुभदिनी आम्हाला कसं असलं पाहिजे आम्ही, ह्याचा परिपाठ कोण घालून देत आहे, प्रत्यक्ष वाल्मिकी ऋषी घालून देत आहेत. आणि त्यामुळे त्यानुसार आचरण करण्याची बुद्धी आमच्या रामरूप सद्गुरूंनी आम्हाला द्यावी, हीच त्यांच्या चरणी अनेकविध प्रार्थना. जानकी जीवनस्मरण. जय जय राम.